अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघाच 1 नोव्हेंबर 2024 वार शुक्रवार। आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की आज दिवाळीतील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, कारण आज आहे लक्ष्मीपूजन। लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, घरामध्ये अखंड स्वरूपाने माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, घराची आर्थिक वृद्धी होण्यासाठी, कर्जातून मुक्तता मिळण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये पैशांचा ओघ हा नेहमी वाढता ठेवण्यासाठी हा लक्ष्मीपूजनाचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। जे लोक एरवी किंवा म्हणजे कधीच काही करताना दिसणार नाहीत, ती लोक ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करणारी एक तरी सेवा ही नक्की करतात, कारण लक्ष्मीपूजनाशिवाय दिवाळी ही अपूर्ण आहे। बघा, आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे। आज सगळेच अगदी संध्याकाळी लक्ष्मीपूजन करणार। प्रत्येकाच्या प्रथेनुसार, परंपरेनुसार प्रत्येक घरामध्ये माता लक्ष्मीची काही ना काही सेवा ही नक्कीच घडणार। पण लक्षात ठेवा, जर घरामध्ये अवलक्ष्मीचा वास असेल, घरामध्ये लक्ष्मीची बहीण अवदसा असेल किंवा घरामध्ये इडापिडा असेल, नकारात्मक शक्ती खूप जास्त असेल, तर अशा वेळेस तुम्ही कितीही सेवा केल्या, कितीही उपाय केले, कितीही काही केलं, त्याचा लाभ होणार नाही, त्याचा अनुभव तुम्हाला येणार नाही। त्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्या घरातील अवलक्ष्मीला घराच्या बाहेर काढायचं आहे, घरामध्ये असणारी इडापिडा नष्ट करायची आहे। त्यासाठी तुम्हाला लक्ष्मीपूजन करण्याच्या अगोदर आपल्या घरातून ही एक वस्तू घराच्या बाहेर फेकायची आहे। जर आज तुम्ही संध्याकाळी ही एक वस्तू घराच्या बाहेर फेकली किंवा ही एक वस्तू घराच्या बाहेर काढली, तर त्या वस्तूसोबत तुमच्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल, इडापिडा घराच्या बाहेर जाईल, अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल आणि जेव्हा या सगळ्या वाईट गोष्टी आपल्या घराच्या बाहेर जातील आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही लक्ष्मीची सेवा कराल, लक्ष्मीला आगमन द्याल, लक्ष्मी पूजन कराल, तेव्हा नक्कीच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी ही आवर्जून येईल, लक्ष्मी आकर्षित होईल, लक्ष्मी प्रसन्न होईल आणि आजच्या दिवशी जर घरामध्ये लक्ष्मी आली तर ती अखंड स्वरूपाने स्थिर होईल। आता हा उपाय संध्याकाळी, रात्री तुम्ही कुठल्याही वेळात केला तरी चालेल, पण लक्ष्मीपूजनाच्या अगोदर करा। या उपायासाठी तुम्हाला ज्या वस्तू लागणार आहेत त्या सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगते। सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्हाला एक मातीची पंटी किंवा एखादं मातीचं भांडं घ्यायचंय। आता दिवाळीमध्ये सगळ्यांच्या घरामध्ये मातीच्या पंट्या हे आवर्जून असतात। तुम्ही त्यातीलच एखादी मातीची पंटी घेतली तरीही चालेल किंवा मग मातीचं कुठलं पण भांडं घेतलं तरीही चालेल। सगळ्यात पहिले मातीचं जे भांडं तुम्ही घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये तुम्हाला एक मुठभर काळे तीळ घालायचे आहेत। समजा ही मातीची पंटी आहे, त्यामध्ये तुम्हाला मुठभर काळे तीळ घालायचे आहेत। या तिळांच्या वरती तुम्हाला एक चिमूटभर काळं मीठ घालायचं आहे। काळं मीठ, ज्याला सेंधव मीठ असेही म्हणतात। काळं मीठ तुमच्याकडे नसेल, तुमच्याकडे जर खड्यांचं मीठ असेल तर खड्यांच्या मिठातले जे 5 खडे असतात ते तुम्ही याच्यामध्ये घातले तरीही चालतील। यानंतर तुम्हाला याच्यावरती 5 काळे मिरी ठेवायचे आहेत, 5 अख्ख्या लवंगा ठेवायच्या आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला काळी मोहरी घालायची आहे। ठीक आहे, या सर्व वस्तू घालून झाल्या की त्याच्यावरती तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट घालायची आहे, ती म्हणजे तुरटी, जी नकारात्मकतेला संपवण्यासाठी, बाधा नष्ट करण्यासाठी, अवलक्ष्मीला घराच्या बाहेर काढण्यासाठी सर्वात प्रभावी मानली जाते। 1, 2, 4, 5 जेवढे तुरटीचे खडे असतील 5 पर्यंत, तेवढे तुरटीचे खडे त्या भांड्यामध्ये घालून द्या। ठीक आहे, आता हे मातीचं भांडं जे आहे, ज्यामध्ये ह्या वस्तू घातलेल्या आहेत, त्याला वरून काळ्या रंगाचं एक कापड गुंडाळा। काळ्या रंगाचं कापड, छोटं, जुनं, पुराणं, वापरलेलं, घाण कुठलंही चालेल, पण काळ्या रंगाचं असावं। ठीक आहे, आता ही मातीची पंटी, त्यावरती काळ्या रंगाचं कापड ठेवायचं आहे। त्या कापडाला एक घट्ट गाठ मारा, नाही मारता आली तरी चालेल, पण हे काळ्या कापडाने झाकून ठेवा। आता काय करायचं, तर घरातल्या सगळ्या कोपऱ्यांना, रूम मधले असतील, बेडरूम मध्ये जिथे तुम्ही झोपता, जिथे तुम्हाला कधीतरी दचकल्यासारखं वाटतं, कधीतरी भीती वाटते, कधी वाईट स्वप्न पडतात, तर तुमच्या बेडरूम मधल्या 4 कोपऱ्यांना हे स्पर्श करा। घरातील जो लिव्हिंग एरिया आहे, हॉल, तिथल्या 4 कोपऱ्यांना हे स्पर्श करा। तुमचं जे स्वयंपाकघर आहे, जिथे अन्नपूर्णा देवीचा वास असतो, पण बऱ्याच वेळा म्हणजे अन्नपूर्णा माता प्रसन्न नसल्यासारखं वाटतं किंवा सतत धान्याचा तुटवडा पडत असतो, तर तुमच्या स्वयंपाकघरातील त्या 4 कोपऱ्यांना हे स्पर्श करा। त्यानंतर देवघराच्या समोर यायचं आहे,
तिथे एक आसन घालून बसायचं आहे आणि त्यानंतर ही प्लेट आपल्यासमोर ठेवून कालभैरव अष्टकम जे आहे हे 3 वेळा म्हणायचं आहे. कालभैरव अष्टकम हे नकारात्मकता संपवण्यासाठी, इडापिडा दूर करण्यासाठी, अवलक्ष्मीचा नाश करण्यासाठी, बाधा संपवण्यासाठी कालभैरव अष्टकम हे सर्वात प्रभावी मानलं जातं. तर तुम्हाला कालभैरव अष्टकम म्हणायचं आहे. कालभैरव अष्टकम म्हणून झालं की त्याच्यानंतर ही पणती घेऊन तुम्हाला म्हणजे मातीचं भांडे घेऊन घराच्या बाहेर जायचं आहे. घराच्या बाहेर गेल्यानंतर मुख्य प्रवेशद्वार जे आहे या मुख्य प्रवेशद्वारावरून हे भांडं असं 7 वेळा ओवाळायचं आहे. गोलाकार 7 वेळा हे ओवाळायचं. तसंच घराच्या थोडंसं पुढे जायचं, जिथे कोणाचं घर शक्यतो नसेल, जिथे कुणी रोखणारं टोकणारं नसेल, जिथे मोकळी थोडी जागा असेल, अगदी कचराकुंडी असेल तरीही चालेल, तिथे जाऊन ही मातीची पणती तिथे ठेवून द्यायची. फेकायची नाही किंवा अजून काही नाही, तिथे जमिनीवरती ही मातीची पणती ठेवून द्यायची. त्यावरती असणारं जे काळं वस्त्र आहे ते तसंच झाकून ठेवायचं आणि त्याच्यानंतर घरामध्ये यायचं. म्हणजे तिथून मग घरामध्ये यायचं. घरात येण्यापूर्वी स्वच्छ हातावर पायावरती पाणी घ्यायचं आणि मग त्यानंतरच घरामध्ये प्रवेश करायचा. बघा, हा उपाय केल्यानंतर एका रात्रीत अनुभव येईल. रात्री सुखाची झोप लागून जाईल. घरामध्ये असणारी अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल, ज्यामुळे घरामध्ये पैसा येत नव्हता ह्या समस्या तुमच्या मिटतील. हा उपाय केल्यानंतर मग तुम्हाला लक्ष्मीपूजन करायचं आहे. घरामध्ये या, स्वच्छ स्नान करा किंवा जे काही असेल ते तुमचं करून उरकून घ्या आणि मग त्यानंतर लक्ष्मीपूजनाच्या सेवेला सुरुवात करा. त्यानंतर जेव्हा तुम्ही हा उपाय केल्यानंतर, हा उतारा केल्यानंतर जेव्हा तुम्ही लक्ष्मीपूजन करणार ना, तर 100% लक्ष्मी माता तुमच्या घराकडे खेचली जाईल. तुम्ही जी पूजा कराल त्याने लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होईल. कारण अवलक्ष्मी घराच्या बाहेर गेल्यानंतर घरामध्ये लक्ष्मीचा वास होईल आणि आलेली लक्ष्मी अखंड स्वरूपाने घरामध्ये स्थिर होईल. आजचा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. या उपायाने घरातील आजारपण, इडापिडा, नकारात्मकता सगळं दूर होईल. घरातील एखादा व्यक्ती खूप आजारी असेल, बाधित असेल, एखाद्या व्यक्तीच्या डोक्यात सतत नकारात्मक विचार असतील, तर लक्षात ठेवा, हे जे भांडं आहे ते तुम्ही त्या व्यक्तीवरून देखील ओवाळू शकता आणि त्या व्यक्तीवरून ओवाळून नंतर तुम्ही घराच्या बाहेर ते भांडं काढलं तरीही चालतील. ज्या वस्तू तुम्हाला मी त्याच्यामध्ये सांगितलेल्या होत्या, म्हणजे मीठ असेल, तुरटी असेल, मीठ असेल, तुरटी असेल, काळी मिरी असेल किंवा तीळ असेल, ह्या सगळ्याच गोष्टी नकारात्मकतेला शोषणाऱ्या, वाईट बाधांना संपवणाऱ्या आणि अवलक्ष्मीला घराच्या बाहेर काढणाऱ्या आहेत. जशा या वस्तू घरातील सगळ्या कानाकोपऱ्यात स्पर्श कराल तसं घरातील कोपऱ्यात वसलेली अवलक्ष्मी आणि बाधा त्या वस्तूंमध्ये शोषली जाईल आणि जेव्हा तुम्ही आज या वस्तू घराच्या बाहेर फेकून द्याल तेव्हा त्या वस्तूंसोबत तुमच्या घरातील सर्व इडापिडा फेकली जाईल. खूप साधा सोपा उपाय आहे, नक्की करा.